अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। हाय, कसे आहात? चला, आज ना मी बनवणार आहे झटपट बनणारा कुरमुऱ्याचा चिवडा। तर चला आपण लागूया आधी तयारीला। मला एक पातेलं लागणार आहे चिवड्यासाठी। तर गॅस आधी बारीक चालू करून घ्यायचा आणि तो बारीक ठेवायचा आहे। पातेलं तापलं की आपल्याला त्याच्यामध्ये घालायचं ते थोडंसं तेल। तेल अगदी थोडं घालायचंय, म्हणजे जास्त लागणार नाही। आपण जसं फोडणीला आपण घालतो त्याप्रमाणे। आणि मग त्याच्यामध्ये घालणार आहे तुम्ही कढीपत्ता आणि लसूण। या कुरमुऱ्याच्या चिवड्यामध्ये मात्र लसूणचा वापर करणार आहे, कारण लसूण घातली ना तर एक त्याचा जो सुगंध आहे ना, वास म्हणजे लसणीचा, ती टेस्ट ती फार छान लागते चिवड्याला। तर आता आपल्याला तेल तापलं, त्याच्यात घालून घ्यायचं आधी लसूण। चला, इथे तेल तापलंय, लसूण घालून घ्यायची आणि थोडासा लसूण आहे ना आपल्याला ब्राऊन कलर मध्ये करून घ्यायचा आहे, म्हणजे जास्त असं जाळायचं नाही त्याला। हलका असा तांबूस रंग त्याला आला की मग त्यात आपण घालणार आहोत कढीपत्ता। तर हा बघा, आपला लसूण आता झाला तांबूस रंगाचा। आता याच्यामध्ये घालायचा कढीपत्ता। कढीपत्ता चांगला परतला की गॅस बंद करायचा। चला, हा आपला कढीपत्ता आता परतला गेला, आता गॅस बंद करायचा। आता आपल्याला पातेलं इकडे आणायचंय। आता आपल्याला हे कुरमुऱ्याचं पाकिट आणलेलं आहे ना, यातले कुरमुरे आपल्याला आधी चाळून घ्यायचे थोडे थोडे। आता ह्याच्यामध्ये ना मी कुरमुरे साधेच वापरलेले आहेत। आपण म्हणजे भणंग मिळाले कुरमुरे तर त्याचाही वापर करू शकतो। भडंग कुरमुऱ्याचा पण छान होतो चिवडा, पण मला साधे मिळाले, मी साधे घेऊन आले। चाळून चाळून घालायचं, म्हणजे ह्याच्यामध्ये ना बघा, हा असा चाळला की चुरा असा घाण निघते, कचरा, तर तो आपल्याला काढून टाकायचा। तर बघा, आता ही ना सगळी अशी पावडर आहे ना, ही अशी सगळी घाण ही निघते। मग चाळून घेतलं ना की बरं असतं। आता आपल्याला खाली जे आपण लसूण आपण परतून हे केलेत ना, कढीपत्ता आणि लसूण, ते जरा थोडेसे असे खालीवर करून घ्यायचे। चला, आता आपल्याला पुढची प्रोसिजर करायची आहे। तर एक वाटी घ्यायची आणि वाटीमध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचंय। आता कुरमुरे आपले किती आहेत त्याप्रमाणे आपल्याला तेल लागेल। साधारण मी अर्धा वाटी तेल घेते, लागलं तर पुन्हा घालता येईल आपल्याला। या तेलामध्ये आपल्याला घालायचं ते 2 चमचे मीठ। आता 2 चमचे घालते, जास्त घालत नाही, खारट झालं तर मग आपल्याला ते काढता येत नाही म्हणून। आणि याच्यामध्ये घालणार आहे ती मी काश्मीरी मिरची पावडर 2 चमचे। आणि तिखटवाला मी लाल तिखट जे असतं ना, जे तिखट असतं ते साधारण 2 चमचे घालणार आहे। आणि थोडीशी त्यात घालायची ती हळद। आता आपल्याला ना हे सगळं नीट कालवून घ्यायचंय या तेलामध्ये। त्या तेलामध्ये छान अशी पेस्ट तयार करून घ्यायची, नीट काढून। बरे ना, मला जरा जास्ती वाटतात पातेलीत, तर हे याच्यात काढून आधी घेते, कारण आपल्याला हे जे पुढे तेलाचं जे आहे कालवलेलं ते आपल्याला याच्यात घालून घ्यायचं। ते सगळ्याला मिक्स करता आलं पाहिजे आपल्याला, तर हे आधी याच्यात काढून घेते। मग थोडं थोडं असं मिक्स करून आपल्याला सगळ्यात मिक्स करता येईल व्यवस्थित। आता हे जे आपण कालवलेलं आहे ना तेलामध्ये, ही जी पेस्ट तयार केली ही आपल्याला ना ह्या कुरमुऱ्यामध्ये थोडी 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 घालून घ्यायची। ही अशी घालायची, 2-2 चमचे 2-2 चमचे घालायचे आणि मग ते कालवायचे।
हे अशासाठी असं करायचं की हे ना सगळं कुरमुऱ्याला व्यवस्थित लागलं पाहिजे आपलं, म्हणजे मग तिखट मीठ मसाला सगळीकडे व्यवस्थित म्हणजे लागेल. तेलाचं प्रमाणही व्यवस्थित आपलं होतं, जास्त तेलकट होत नाहीत मग. इथे मी वेगळे काढून ठेवले ना, तर ह्यालाही मी इथेच लावून घेते, म्हणजे मग ह्याला बरोबर लागेल आणि मग ते फक्त आपण एकत्र करायचे तिथे. आता इथे ना थोडं आपल्याला खाऊन बघायचं तिखट मीठ बरोबर पडले की नाही. किंचित मीठ आणि तिखट लागणार आहे, थोडंसं तिखट घालून घ्यायचं वरण. आणि किंचित मीठ लागेल, मीठ सुद्धा बस एक अर्धा चमचा लागेल तेवढंच घालायचं आणि जरा पुन्हा खालीवर करून घ्यायचं. आता मी हे जे दाखवलं ना तेलामध्ये तिखट मीठ सगळं घालायचं, तर ते का आपण आता म्हणाल तुम्ही की असंच वरण टाकायचं तिखट मीठ आणि मसाला आणि मग वरण तेल घालायचं, तर तसं नाही. तर तेलात जर आपण सगळं कालवलं ना आणि मग ते कुरमुऱ्याला लावलं की ते व्यवस्थित सगळीकडे कुरमुऱ्याला लागतं. आणि वरण जर तुम्ही तिखट आणि मीठ असं नुसतं घालत गेलात तर ते फक्त एका ठिकाणी कुठेतरी कुरमुरायला लागतं, कुठे लागत नाही, म्हणजे ते सगळीकडे मिक्सअप होत नाही. तर ह्या प्रोसिजरनी जर चिवडा केला ना तर खूप छान आणि लवकर पटकन बनतो. आणि प्रवासात मध्ये वगैरे न्यायला जेव्हा घाई असते आपल्याला जायची आणि आता प्रवासात काहीतरी खाऊन न्यायला हवा मुलाबाळांसाठी, तर मग हा चिवडा बनवायला खूप सोपा आणि झटपट बनणार आहे. प्रवासात सुद्धा तो 4-5 दिवस आरामात टिकतो. फक्त व्यवस्थित घट्ट झाकणाच्या डब्यामध्ये किंवा चांगल्या पिशवीमध्ये भरून न्यायला लागतं एवढंच. आणि सगळ्यांना लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतं. आता पुढची प्रोसिजर बघूया. आता पुढची प्रोसिजर ही की हे कुरमुरे आता पुन्हा आपल्याला गॅस बारीक आपला चालू करायचा आहे आणि मंद आचेवरती हे कुरमुरे पातेलं गरम झालं पाहिजे आणि कुरमुरे खालीवर खालीवर करत राहायचंय, म्हणजे मग छान खालनं पण असे गरम होतात आणि त्याचं कुरकुरीतपणा आहे ना तो छान वाढेल. आणि आपण त्यात जे लसूण घातलेले आहेत, कढीपत्ता घातलेला आहे, त्याचा स्वाद अजून वाढेल. लसणीचा जो सुगंध आहे म्हणजे जो दर्प असतो तो त्या चिवड्याला लागतो आणि इतकं सुंदर आणि मस्त लागतो चिवडा. आणि अजून पुढची प्रोसिजर म्हणजे सांगते तुम्हाला. आता इथे मी थोडासा इथे असा खड्डा करणार आहे, हा असा. आणि इथे मी ठेवणार आता छोटीशी कढई. आता आपल्याला ह्या कुरमुऱ्यामध्ये काय घातलंय, नुसतंच लसूण आणि कढीपत्ता, तिखट मीठ मसाला एवढंच घातलंय. पण बच्चा कंपनीला काहीतरी हवं ना, चटकदार काहीतरी, मग त्यांचे नखरे कसे पुरवायचे, म्हणून मग त्याच्यामध्ये थोडेसे दाणे काजू असं काय 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 छान टाकलं की मस्त लागतं अगदी. तेल आपलं तापलंय, बारीक करायचा गॅस आणि काजू त्यात घालून तळून घ्यायचे. आता आपला काजू तळून झालाय, जास्त तळायचा नाही, हा याच्यात घालायचा. थोडासा असा तांबूस रंगावर आला की लगेच पटापट काढून घ्यायचा तेलातनं. आणि आता ह्याला घालायचे, त्याच्यामध्ये आपल्याला ह्या तेलामध्ये थोडे थोडे दाणे, आता हे थोडे थोडे दाणे घालून घ्यायचे, ते पण तेलावर तळून घ्यायचे. चला आता हे बघा सगळे दाणे आपण तळलेले आहेत. आता हे ना कुरमुरे आपण बारीक पण गॅस ठेवला होता ना, तर खालीवर जरा करून घ्यायचे, म्हणजे मग खालचे भाजलेले कुरमुरे वर येतात आणि वरचे खाली राहतात. अशा पद्धतीने ते पण चांगले
भाजले जातात. आता ह्याच्यामध्ये ना मी मुद्दामून दाणे वगैरे असे वेगळे का तळले माहितीये का, तेलामध्ये जसं आपण पोह्याचा चिवडा करतो त्यावेळेला आपण सगळं एकदम टाकतो. काही वेळेला पोह्याच्या चिवड्यात सुद्धा बाहेरून तळूनही दाणे टाकतात, पण काही लोक अगदी फोडणीत पण सगळं घालतात. तर मी असे तळून का टाकले, त्याच्याने काय होतं, तेल आहे ना बेताचं लागतं आपल्याला, जास्ती तेल लागत नाही, तेलकट तेलकट होत नाही. म्हणून अशा पद्धतीने जर केलं तर अगदी थोड्या तेलामध्ये छान चुरमुऱ्याचा चिवडा, पोह्याचा चिवडा, आधी कुठल्याही प्रकारचे चिवडे करायचे झाले ना, चिवडा म्हणजे खूप छान होतात बरं का. पण प्रमाण मात्र म्हणजे अशा पद्धतीने करावे, पद्धत मात्र अशी ठेवावी कुठलाही चिवडा करताना की तेल जास्त वापरू नये. तर आता मी गॅस बारीक करून ठेवला, आता मी ते बंद करते आणि जरा खाली घेते हे, म्हणजे खाली मला व्यवस्थित कालवता येईल सगळीकडे. तर बघा आता हा आपला चिवडा तयार झालेला आहे. तर तुम्ही पण बघा अशा पद्धतीने करू. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा. नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील, तुम्ही पण नक्कीच करा. आणि मला म्हणजे नक्की कमेंट्स बॉक्समध्ये मात्र कमेंट्स कडून नक्की कळवा, या पद्धतीने तुम्ही चिवडा केला, तुम्हाला आवडला का आणि कसा झाला होता. तर चला परत पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया आपण. हां, चला बाय.